माझं नाव गीता बाबूराव भोजने, गाव कन्नंगला। जय भारत फाउंडेशन आणि श्रमजीवी फाउंडेशन कन्नंगला गावामध्ये झाल्यापासून आम्ही खूप काही शिकलो। जसं की आम्ही बॅग शिकलो, पोटली बॅग, चेन लावून कसं लावायचं चेन हे शिकलो। आतून शिलाई कशी मारायची, जसे आपण विकत बाजारामध्ये जशी बॅग आणतो त्याचप्रमाणे बॅग आम्हाला व्यवस्थित शिकवलं मॅडमांनी। जसं की आम्ही बाहेर कुठं तरी यात्रेला म्हणा, कुठं पण बाहेर जरी गेलो प्रवासासाठी, जशी बॅग प्रत्येक साडीवर एक एक मॅचिंग बॅग घेऊन जाऊ शकतो। छोट्या छोट्या कापड्यांचा कसा वापर करायचा हे सगळं या श्रमजीवी फाउंडेशनमध्ये शिकवलं। जसं की आपण प्रत्येकाने जसं आम्हाला बॅग कशी शिकवायची हे शिकवत असताना आम्ही लक्ष देऊन शिकलो। जसं ड्रेस वगैरे, जसं पॅन्ट कशी शिवायची, टॉप कॉलर लावून ड्रेस शिकवला। आमच्या घरी म्हणत होते की काय शिकून आलीस, नुसतं बॅग घेऊन काय करायची म्हणत होतं पहिल्या स्टार्टिंगला। जसं आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या बॅगा घेऊन जायलो घरी, त्यांनी सुद्धा म्हणाले की आमचं पैसे तरी वाचलं, तू बॅग शिकायला लागलीस म्हणाली। मग तसंच बॅगा पण आम्ही खूप काही शिकलो। आजूबाजूचे शेजारी सुद्धा आम्हाला बॅगा एक एक शिवून द्या असं सांगायला लागलीत। आम्ही त्यांना सुद्धा एक एक बॅगा शिवून दिलो। आणि जसं मॅडमांनी सगळ्यांना शिकवलं तसं मी खूप चांगलं शिकलो। आणि मॅडम जसं प्रत्येकांना ज्ञान देतात तसंच मी सुद्धा पुढे जाऊन असं काहीतरी काढावं असं माझी सुद्धा इच्छा आहे। आणि मॅडमांनी इथं सुद्धा एक गारमेंट काढावं आणि आम्ही त्या गारमेंटमध्ये काम करावं असं माझी इच्छा आहे। आणि मॅडमांनी आम्हाला खूप काही चांगलं सांगितलं। जरी सुद्धा आमचं काही चुकलं तर कधी ओरडलं नाहीत, काही नाहीत, समजावून सांगितलं। श्रमजीवी फाउंडेशन आणि जय भारत फाउंडेशनला माझा खूप काही आभारी आहे मी त्यांची।